बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराजे शिंदे यांचा वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। उमेदवारी अर्ज भरल्याच्या वादातून दोघांनीही एकमेकांवर सडकून टीका करत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसतंय। विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यानंतर आमदार संजय गायकवाडांनी त्याला प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। निवडणुकीनंतर सगळं स्पष्ट होईल असा थेट इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिलाय। एक बापाची औलाद असेल तर त्यांनी अर्ज ठेवायचा असता। अरे मी तुला किती बाप आहे हे प्रत्येक निवडणूक तुम्ही दाखवलेलं आहे। राहिला विषय अर्ज भरायचा तर मला निवडणूक लढायचीच नव्हती, माझा गेम प्लॅन होता, तुम्ही सक्सेस केला। आणि मी अर्ज भरता येत नाही, मी 28 वर्ष नगरसेवकाच्या निवडणुका लढलो, नगराध्यक्षाच्या निवडणुका आम्ही लढलो, विधानसभेच्या 4 निवडणुका लढलो। राहिला विषय जास्तच मस्ती आली असेल तर तुला एकेका बुक्की तो तोड डोळे कसे फुटेल आहेत आणि कसा कुत्र्यागा माखून पडलेला आहे, जरा निवडणूक होते मग तुला सांगतो। शीर्षस्थ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याशी माझं, ताईचं, आमच्या अध्यक्षांचं, सगळ्यांचं त्यांनी बोलणं करून दिलं। बावनकुळे साहेबांनी त्यांच्याही कानावरती हीच व्यथा, जे प्रकार घडले फोटो टाकण्यापासून तर या आव्हानापर्यंतचे आम्ही सगळे त्यांच्या कानावर टाकले। फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं हे अत्यंत चुकीचं आहे, बेजबाबदारपणाचं आहे आणि अशा प्रकारे महायुतीमध्ये बेबनाव होईल किंवा महायुतीमध्ये कुठे बिघाड होईल असं वक्तव्य करण्याचा अधिकार हा महायुतीतल्या कोणत्याच नेत्याला नाही आणि कोणत्याच घटक पक्षाला नाही आहे। आणि या बाबतीत त्यांनी सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री महोदयाशी बोलून याची गंभीर दखल घेऊ।